आपण पाहत आहात युवा चतुर्थी न्यूज। नमस्कार, आपण पाहत आहात युवा चतुर्थी न्यूज। सातपूरमध्ये कानबाई माता सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सोहळा पार पडला। पारंपरिक वाद्यांचा गजर, सदा रांगोळी, फुलांची उधळण आणि हिंदी शाळेच्या विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने मिरवणुकीची शोभा वाढवली। या मिरवणुकीला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावली। तसेच नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील, सातपूर सभापती समाधान देवरे, नगरसेवक विश्वास आप्पा नागरे, नितीन निगळ, नगरसेविका माधुरी डोळकर, इंदुबाई नागरे, मानसी शैवरे, सोनाली भदुरे आणि सविता काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कानबाई मातेच्या पारंपरिक गाण्यांवर आमदार सीमा हिरे यांच्यासह उपस्थित महिलांनी फुगडी खेळत आनंद व्यक्त केला। भाविकांनीही पारंपरिक नृत्यात सहभागी होत उत्सवाचा आनंद लुटला। दरम्यान खानदेश किंग ग्रुप गोल्डन बँड शिरपूर यांच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले। कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी झाली होती। संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले, तर अध्यक्ष सुधीर कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले। मिरवणुकीदरम्यान सातपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। अखेर सोमेश्वर धबधबा परिसरातील बालाजी येथे कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीची सांगता करण्यात आली। एकूणच भक्ती, परंपरा आणि उत्साहाने झालेल्या या मिरवणुकीने सातपूरकरांचे लक्ष वेधून घेतले। अधिक स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा युवा चतुर्थी न्यूज। मनापासून स्वागत या ठिकाणी सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सोनाली भदुरे, माधुरीताई बोलकर, गणेश अण्णा बोडके, सर्व भाजपा मनी कनबाई लाडी कनबाई लाडी
अध्यक्ष पुढे या. यांना येऊ द्या. सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ गिरे यांनीही या कांबळे माता उत्सव समितीसाठी हजेरी लावली, त्याबद्दल त्यांचंही कांबळे माता उत्सव समितीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या समोर आपल्या सातपूर प्रभागाचे सभापती समारंभी देवळे, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 10च्या नगरसेविका नागरे मावशी, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 10चे नगरसेवक विश्वासाप्पा नागरे, Yeah.